महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार। सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार राम भरोसे चालल्याचे चित्र दिसत आहे। गेल्या 20 दिवसांपासून येथील ग्रामसेवक कर्तव्यावर हजर नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून संताप व्यक्त केला जात आहे। दक्षिण सोलापूरमधील महत्त्वाचे गाव असलेल्या कासेगावमध्ये गेल्या 3 आठवड्यांपासून शासकीय कामे ठप्प झाली आहेत। दाखले मिळवणे असो वा विविध योजनांच्या अर्जांवर स्वाक्षरी घेणे, ग्रामसेवक नसल्याने सर्व फाईल्स धूळ खात पडले आहेत। विशेष म्हणजे ऐन कामाच्या दिवसात ग्रामसेवक गायब असल्याने शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। 20 दिवसांपासून खुर्ची रिकामी, ग्रामसेवक रजेवर आहेत की विनापरवाना गायब याचा कोणताही पत्ता नाही। कामांचा खोळंबा, जन्ममृत्यू दाखले, रहिवासी दाखले आणि घरकुल योजनेचे हप्ते रखडले। प्रशासनाचे दुर्लक्ष, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही अद्याप पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही। आता प्रश्न असा निर्माण होतोय की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का? कासेगावच्या जनतेला न्याय कधी मिळणार? व्हिडिओ जर्नलिस्ट उस्मान शेख, महाराष्ट्र पोलीस टाइम न्यूज, दक्षिण सोलापूर। नमस्कार, मी आकाश लबडे, राहणार कासेगाव, दक्षिण सोलापूर। माझं काम 15-20 दिवस झालं पेंडिंगला पडलंय। भाऊसाहेब ग्रामसेवक अधिकारी त्यांचं 15 ते 20 दिवस झालं ग्रामपंचायतकडं येणं नाही, जाणं नाही। फोन उचलला तर फोन उचलत नाहीत आणि तयारीच नाही त्यांचे संपर्क साधण्याची आमच्यासोबत। आम्ही जरी फोन केला तर त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधत नाही। आमची कामं अडथळा आम्हाला भरपूर आहे। आमचं कुठलंच काम मार्गी लागत नाही। कागदपत्र लागायचे असले तरी आम्हाला 100 वेळा चक्र्या मारावं लागतं त्या ग्रामपंचायतमध्ये। कुठलंच काय आम्हाला भेटलं ना कागदपत्र। कसं करा आता याची तुम्ही दखल घ्या। 8-10 दिवस झालं घरपट्टी भरासाठी मी यावं लागलोय। मला इथं ग्रामपंचायतमध्ये कोण दखल घे नाही। या ग्रामपंचायतमध्ये सरपंच नको, ग्रामसेवक नको, आम्ही कुणाकडे जायचं त्यासाठी? मग ही ग्रामपंचायत काय काय करतो आम्हाला गरीबाला? आम्हाला अन्याय व्हायला आमच्यावर। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।